नमस्कार मंडळी, मी मधाच्या गावचं स्वरूप पिळेनकर. स्वरूप ब्लॉगमध्ये मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. मंडळी ऐकलात काय, तर मी काय म्हणत होतोय, आज तुमका मी नवीन एक रेसिपी दाखवतले. तर मंडळी आजच्या रेसिपीचे नाव असा गायरीची गोड कापा. तर ह्यो जो गायरो बघितलात ना तुम्ही, ह्यो जंगलात गावतात. तर जंगलात ना गायरीचे शेंगो असतात, म्हणजे उंच झाडावर ना गायरीच्या वेली असतात आणि त्या वेलीकनी जो शेंगो असतात ना त्या शेंगेंच्या आतमध्ये अशो बियो मिळतात. ते शेंगो फोडल्यावर तर ह्यो बियो मी घराकडे घेऊन येलोय. सुरू केली. आता ही फोडल्याच्या नंतर बघा आतमध्ये वर एक साल असा, ती साल काढल्यावर आतमध्ये गर मिळता. हो बघा, ह्यो असो गर मिळता. तो गर आपल्या घेऊचो असा फक्त. तर मंडळी हे आता कापलेले जे गर असत ना, ते गर उभे आडवे जरा चिरून घ्यायचे. हे बघा, हे बाजूक या ठिकाणी हे गर असत. हे गर आता अशा पद्धतीमध्ये ना चिरून घ्यायचे कापाच्या साईजमध्ये. तर मंडळी पूर्वीच्या काळी ना लोक असाच काहीतरी घरात बनवून खायचे, कारण ह्यो जो पदार्थ आता तयार होतो ना, ह्यो खूप दुर्मिळ पदार्थ असा. आता असला कोण करू बघणार नाही, कारण सध्या पिझ्झा बर्गरचो जमानो असा. त्यामुळे असे जे जुने पदार्थ जे असत ना, ह्याचो विसर पडत चाललेलो असा. तर हे चालू राहू होईत म्हणून मी तुमका ह्याचो एक मी आता लॉग बनवून दाखवते. तर बघा, ही खूप दुर्मिळ आणि औषधी ह्या असा, ही औषधी पदार्थ ह्यो असा. तर मंडळी आता कापा सगळी चिरून झालेली असत, ती आता स्वच्छ धुवून घेतल्याने या ठिकाणी. तर आता धुवून ती उकळूची असत. तर मंडळी आता ही कापा उकळूची असत, अशी 7 वेळा उकळून घ्यायची असत. तर मंडळी पहिली उकळी झालेली असा 7 वेळा उकळून घ्यायचा असा. आता पहिल्या उकळीचा पाणी काढून घेतय, सगळा पाणी आता हे गाळून घ्यायचा असा. आता दुसऱ्या उकळीत ठेवलंय, असा 7 वेळा उकळून घ्यायचा असा आणि 7 वेळा उकळून ता पाणी टाकूचा असा. तर मंडळी आता 7 वेळा उकळून झालेली असत. तर 7 वेळा उकळल्यावर बघा कशी दिसतात. आता तुमका याची पुढची प्रोसेस मी दाखवतोय. तर मंडळी 7 वेळा उकळलेली कापा पुढे तयार करण्याची कृती आता तुमका दाखवतोय. तर त्याचं साहित्य आधी सांगतोय. ही 7 वेळा उकळलेली कापा. साहित्य: गूळ, खोबरे, हळद, जिरा पावडर, वेलची पावडर, 1 वाटी दूध. सगळ्यात पहिले दूध ओतून घ्यायचा, त्यानंतर गूळ घालायचो, त्यानंतर जिरा पावडर घालायची, त्यानंतर हळद घालायची, खोबरा घालायचा. आता या खोबरा दुधातच शिजून घ्यायचा आणि गुळाचा पाक दुधातच तयार करून घ्यायचो. आता ह्यात कापा ऍड करायची, थोडी थोडी कापा याच्यात घालून घ्यायची.